सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत योगेश आडे त्यांच्यासोबत प्रेम सुरेशजी गुडे यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी त्याचबरोबर साई किरण 11 नवापाडा टीमसाठी ऑल द बेस्ट आलंय त्यांचे आपण आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं करूयात मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत। पहिलं षटक मॅन्डेटरी पाबबले ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा लेट्स प्ले सिग्नल बरोबर 10 वाजून 11 मिनिटं आणि पहिला चेंडू निर्णायक दुसऱ्या दिवसातील टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग मार्क वरती मयूर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट फार लेग शॉट बॅकवर्ड स्कोर लेग मिड ऑन मिड विकेट पहिला बॉल ऑन साइडला फोर्स केला मिस टाइम फटका डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि सरते शेवटी जजमेंट त्याचं चुकलं त्याच्या दोन्ही हातांमधून बॉल फरार झालाय बरोबर दिनेशभाई हिंदूराव स्टँडच्या समोर वन बाउन्स वरती रोप येतोय तो चौकार। डाव सुरू झालेला आहे सलामीसाठी योगेश यांची आक्रमक सुरुवात पहिल्या चेंडूवरती बागफुटवर आले समोरच्या दिशेने फोर्स केला फटका इथे फसला आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा नंतर 4 वरती पहिला धक्का आता बसला तो बॅटिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाला योगेश परत आहेत माघारी। झालेल्या दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत। नमस्कार वरती पहिले सुयश गोलंदाजी करत असताना मोरच्या सोबतीनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या जर्मन शिखरेपाडा क्रिकेट संघाकरता सलामीवीर योगेश सुरुवात जबरदस्त होती मात्र मोठ्या इनिंग मध्ये तिला कन्वर्ट करता आली नाही ते माघारी परत आहेत खेळण्यासाठी न्यू बॅटर सध्या पोहोचतात लक्ष्मण घुडे। बरोबर 10 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय 4 षटक कुठल्याही परिस्थितीत 20 मिनिटांच्या आत टाकून कंप्लीट करावी लागतील आणि इन केस ऑफ इमर्जन्सी फक्त आवश्यकतेनुसार पाणी मैदानामध्ये पोहोचवलं जाईल ही देखील महत्त्वाची सूचना दोन्ही टीमनं लक्षात घ्या। काल ग्रुप ए मधून टेबल टॉप केलं अजय काळेकर आणि त्याचं संपूर्ण युनिट अर्थातच विघ्नता स्पोर्ट्स मोहऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघानं तर आज देखील मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न 8 टीम्स या आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसानिमित्त आपल्याला उपस्थित झालेल्या पाहायला मिळतील। ऑन स्ट्राइक लक्ष्मण बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न करत होते शॉर्ट ऑफ गुडलेत ऑफ टर्मच्या फार बाहेर गाईडलाईनला उलांडून जाणारा बॉल ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा वाईडचा कॉल आलेला आहे सिडीज एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत डाव सध्या सुरू झालाय तो सांघिकरित्या सध्या 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड। बॅकफुट देऊन चेस करून कट करण्याचा प्रयत्न करत होते फुल लेंथ वेग चांगला होता या बॉलवरती चांगलं कंट्रोल आपण बघत आहोत यंगस्टर आहेत मयूर आणि या पॉवर प्ले मध्ये सध्या प्रभावित कामगिरी विथ द बॉल त्यांची सुरू आहे। स्विंग अँड मिस ब्युटिफुल डिलिव्हरी फुल लेंथ बरोबर बाटन पाड मध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत। टाकन निर्वृत्ती फलंदाज लक्ष्मण गुडे यांचा सलगचे 2 निर्धाव चेंडू त्यांच्या अगेन्स्ट आलेले आहेत वाईड नंतर कमबॅक दमदार केले वापसी छान राहिली आहे गोलंदाज मयूरची फुलरलीन सेट बॅटल ऑफ केला समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते सरते शेवटी पायाच्या साहाय्याने चेंडूला अडवण्यात आलेला व्हेरी गुड फिल्डिंग गुड अँटिसिपेशन हर्षल होते त्या ठिकाणी ज्यांचं चांगलं बॅकअप आलं एक सिंगल धाव आणि सिंगल धाव्याच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले 30-6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड स्टील 1 टू गो।
समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, धावचीची संधी बनली मात्र ती देखील गमावली आहे. नॉस्टाकर यांच्या फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला होता, त्याच काळाचा होतो, थोडा डायबर्ट झाला, त्याचा वेग थोडा मंदावला होता. मात्र बॅकअप हवं यष्टीरक्षक रुपेश गव्हाळेचा आला नाही. सिंगलला पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या आपण बघत आहोत 7 या आकड्यावरती एका गडाच्या मोबदल्यात. 3 षटक या चेंडणी असतील सर कॉमेंट्री बॉक्स सिरीज. त्यानंतर जसा ड्रिंक्स इंटरव्हल होईल तसा आपण स्क्रीन डेटचा वापर करणार आहोत. सर्व सहभागी संघाने आज या महत्वपूर्ण सूचनेकडे देखील लक्ष देणं गरजेचं राहील. षटक दुसरं सध्या सुरू झालंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर हर्षल सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्स कडून. पहिला बॉल बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, तो फसलेला आपण बघत आहोत. सलामीवीर संगणक प्रेम घुडे सध्या मैदानामध्ये स्ट्रगल त्याच्या धावांसाठी सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये हवी तशी सुरुवात झाली नव्हती. स्पेशली 4 न पहिला धावसंख्येचा शुभारंभ झाला होता. बाटची कडा, त्यानंतर पाठीमागे यष्टी रक्षकाकडून झेल सोडण्यात आलेला आहे. झेल धरतीदान झालाय, भूमिदान झालाय. तोपर्यंत एक सिंगल प्रेम घुडेला आणि त्यासमेत साई किरण नवापाडा क्रिकेट संघाचं खातं. या सिंगल धाब्याच्या सहाय्यानं पुढे सरकलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळेल ते आतापर्यंत 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड. एक्सपिरियन्स कंटेंडर लक्ष्मण गुडे सध्या खेळण्यासाठी स्टाकर यांना सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेलची संधी बनली आहे आणि त्या संधीचं सोनं केलं मेडिकेटच्या फिल्डरनं. इनफिल्ड मध्ये दमदार झेल संपादित होतोय आणि 8 वरती दुसरा धक्का साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाला. लक्ष्मण गुडे back to the pavilion. हर्षलला या सामन्यात मिळणार आहे पहिलं शोयश. तर सांगे की दुसरी सफलता आपण बघत आहोत जे दर्शन करणारा जर्मन शिखरेपाडा क्रिकेट संघाकरता. न्यू बॅटर खेळण्यासाठी स्टाकर सोमनाथ, वन मोर कॅपेबल अँड फ्लेक्सिबल ऑलराऊंडर फ्रॉम साई किरण 11 नवापाडा सध्या 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. ओडीपीएस विस्टो करण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल, वाट स्पेल. जबरदस्त बॉल होता, गती जबरदस्त होती, संधीच दिली नाही सोमनाथला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तो फसला बॉल स्टिकर वरती आदळतोय आणि चूक करण्यास त्याला भाग पडलाय ते गोलंदाज हर्षलला. लागोपाठचा दुसरा धक्का, तू चल मैं आहे अशी परिस्थिती. सोमनाथ देखील परत आहेत माघारी. आठला सध्या 3 लॉस ऑन हॅट्रिक. संधी आता बनली गोलंदाज हर्षलला. विकेट हॅट्रिक कॅरी करण्याचे पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का. न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती उमेश गुडे सध्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. डाव पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय प्रेम गुडेच्या सुट्टीनं. आता उमेश गुडेला या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. वेल जास्त घेत आहे जर्मन शिखरेपाडा. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. शॉर्ट ऑफ गुडलेन बॅकफुटवर आले, हुक करतायत. शॉर्ट फालेगला बॅकअप आलेला आहे. अगोदर तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं, कॉन्फिडन्स नव्हता.
मिळते एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते 19 अंकित झाले ती सध्या 9. 9 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. Still 1 to go. Yes, it is. बॅक फुटर आले. स्क्वेअर ड्राईव्ह. ब्युटिफुल स्ट्रोक. बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नजाकत बरा फटका. चौकार. फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. संगणक प्रेम गुडे 4 चेंडूत 6चं योगदान देतो. उमेश त्याची सोबत 1 चेंडूत 1 धाब्याचं योगदान. आणि ही पार्टनरशिप आता इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल. तिसरं षटक सध्या सुरू होतंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर मयूर बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकात स्पेशली ज्याचं विथ बॉल इम्प्रेशन आपण पाहिलं होतं. अवघ्या 7 धावा देत असताना पॉवर प्ले मध्ये महत्वाचं एक सुयश त्यानं अंकित केलं होतं. तो गोलंदाज मयूर सध्या गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये. लेफ्ट हँडर बॅटर सॅकरेनला खेळतायत उमेश गुडे. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप अपील करण्यात आलं होतं पॅचेस साठी. चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही, येऊ शकले नाही. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. सेकंड स्पेल मध्ये रिटर्न स्पेल मध्ये देखील दमदार सुरुवात केली आहे ती गोलंदाज मयूरनं. धावसंख्या स्थिर 13 धावा दाफलकावरती. हा चेंडू खोलात होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तो देखील फसेल आपण बघत आहोत. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न उमेश गुडे यांच्या वतीने होते, मात्र त्याचं फुटवर्क पाहिलं गेलं, निहाळला गेलं. निरीक्षण चांगलं केलं गोलंदाज मयूरनं. वेगवान फुललेन टाकण्यात आला, त्यावरती देखील बीट केलं उमेश गुडेला. हाफ ट्रॅकर बॅक फुटर आले. आता हुक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल मार्गस्थ होतोय. 1 बाउंस वरती रोग येतोय तो चौकार. धावसंख्येची जी कोंडी पहिल्या 2 चेंडूवरती होती ती तिसऱ्या चेंडूवरती आता फोडली आहे उमेश घोडेनं. चौकारानं धावसंख्या सध्या वेग घेत असताना स्कोर आपण बघत आहोत 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्पीड ऑफ अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा जर्मन शिखरी पडा. ब्युटिफुल डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. वेग चांगला आहे गोलंदाज मयूरकडे. युनिक ऍक्शन आहे. रीतचा चांगला वापर सध्या त्याच्या पद्धतीने होत असताना रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी या सगळ्या गोष्टी स्तुतिमय प्रशंसनीय त्याच्या आपण बघत आहोत. किंग 11 वडाची वाडी संघ उपस्थित झालेला आहे. त्यांचं वेलकम आहे. झेलची संधी या दरम्यानच्या कालावधीत होती का हा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र चांगलं टायमिंग जुळलं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. डावाचा पहिला मॅक्सिमम उमेश घोडेच्या बॅटमधून हा उत्कृष्ट षटकार. षटकारानं धावसंख्या 23. बॅटची टू एंड बॉल मागे. थर्ड मॅनचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल थोडा डायबर्ट झाला. सेकंडचा कॉल आहे. नॉस्टाकरेनला वेगाने प्रेम परतला आणि साकरेनला उमेश घोडे देखील पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये पोहोचलेत, मात्र ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा 1 शॉटचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. सो एकच धाव या चेंडूवरती काउंट केली जाईल आणि या सिंगल धाव्याच्या मदतीने धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत. एकंदरीत 3 षटकांची अंती अंकित झाली आहे ती 24 धावा. उर्वरित 2 षटके स्क्रीन एन कडून असतील. या सिटीज प्रसाद ससरबुद्धे सर
ची पहिल्या बॉल वरती दिशा बॅकवर्ड स्कोर लेग सीमा पार दमदार सुरुवात संगणक प्रेम घुडेची चौकार. पहिला बॉल लो फुलटॉस कमी गतीने टाकण्यात आला होता. त्याला दिशा देत असताना योग्य तो समाचार प्रेम गुडेने घेतला. 4 पाहिलं तर धावफलकी पुढे मार्गस्थ झालाय. 28 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आणखीन एक लो फुलटॉस त्यावरती स्वीपचा नजराना डीप मध्ये फिल्डर चेस आहे. उस्ताद बॅकवर्ड स्कोर लेगला उचलून फेक होईल तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या साथीने धावा संख्या सध्या स्कोरबोर्ड वरती आपण बघत आहोत मार्गस्थ झाले ते 29 आकड्यावरती. 7 चेंडू इंडिव्हिज्युअल 12 धाव्याचं योगदान उमेश घोडे यांचा एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून तर संगणक प्रेम घोडे 6 चेंडू इंडिव्हिज्युअल 11 धाव्याचं योगदान देत आहेत. 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेलं तरी पार्टनरशिप हळूहळू ग्रो होतीये वाढतीये. ते बॅटिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघासाठी आणि या सामन्यामध्ये पोषक वातावरण सध्या या भागीदारीने पार्टनरशिपनं टगआउट मध्ये देखील बनवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 8 वरती 3 धक्के बसले होते. तिथनं या दोन्ही फलंदाजांनी आता फलंदाजीनं मोर्चा सांभाळलाय तो साई किरण 11 नवापाडाचा. मिस टाइम फटका चेंडू अधिकचा उंच क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र कॅच ड्रॉप. कॉलिंग खराब झालं. संगणक रुपेश होते त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शॉट थर्ड मॅन इन ऍक्शन शॉट फायनल इन ऍक्शन मात्र कॉलिंगचा अभाव आणि या सामन्यामध्ये आय थिंक तिसरा झेल सोडलाय तो यष्टीरक्षक रुपेश गव्हाळेनं. जीवदान मिळतं मॅच मध्ये उमेश घोडेला या अगोदर प्रेम घोडेलाही जीवदान मिळालेला आपण पाहिलेलं आहे. पाहायचं आता कशा पद्धतीनं उपद्रव त्यांच्या बॅटमधून या निर्णायक पहिल्या सत्रामध्ये केला जाईल. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्टील 9 मोर डिलिव्हरीज टू लेफ्ट स्पीडअप अपेक्षित आहे. त्यात सूचना देतात प्रसाद सहस्रबुद्धे सर. लक्ष सुद्धा बरोबर 10 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. वेगवान चेंडू फुल टॉस होता मात्र ऑफटमच्या बाहेर त्याची पिचिंग आपण पाहिली. बरोबर गाईडलाईनला भेदून जाणारा चेंडू. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना वेग अधिकचा गोलंदाज सूरजकडे मात्र हवं तसं कंट्रोल हवं तसं नियंत्रण त्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळेल नाही. धावा संख्या स्थिर 30 धावा दाफल कव्हर स्टील 2 टू गो. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला सूर लगावला जरूर होता मात्र त्याच्या हाताला चेंडू जसा स्पर्श झाला चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधला. बॉल सीमा पार चौकार. प्रयत्न सुंदर होता मात्र यश क्षेत्ररक्षकाला मिळालं नाही. चौकारानं पूर्ण एका धावसंख्येची कुंडी प्रेम घोडेने फोडले. चेस करून कट करण्याचा प्रयत्न करत होते. नॅचरल आउट स्विंगर राऊंड विकेटने नैसर्गिक कोण बनला आणि धाव घेण्याचा प्रयत्नात मात्र सरते शेवटी भागीदारी 26 धाब्याची ब्रेक करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून उमेश घोडे या निर्णायक सामन्यात माघारी परतताना पाहायला मिळतील. एसडीज प्रेम घोडे माघारी परतलेले आहेत. धावतीच्या स्वरूपात या सामन्यामध्ये आणखीन एक सुयश आता मिळतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या जन्मान शेखरे पाडाला. धावा 34 षटक 4 संपली. 4 गड्यांच्या मोबदल्यात हे स्कोर कार्ड सध्या आपण बघत आहोत. यानंतर होणारा जो सामना आहे किंग 11 वडाची वाड्याडे त्यांच्या विरोधात साजय या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही संघाच्या संगणकांना सूचना आहे टॉस साठी आपण लगेचच पहिलं सत्र संपल्यानंतर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. धावा 34 4 गड्यांच्या मोबदल्यात आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर. अंतिम षटकात संचित गोलंदाजीसाठी यंगस्टर आहेत. 5व्या निर्णायक षटकात सध्या बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना स्क्रीन कडून स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा सातत्यानं सूचना येतात. रुपेश अँड ऑल टीम बरोबर 10 वाजून 12 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 22 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव
आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 35. आतापर्यंत 35 आकडा बरं. अंतिम 6 चेंडू हेमंत सध्या स्ट्रायकर एंडला जे स्लॉग हिटर आहेत, फिनिशर आहेत, फिंच हिटर आहेत. साई किरण 11 नवापाडाचे पाचे कशा पद्धतीनं डाव फिनिश करतील. लाईन इथे चांगली आहे. बॉलनं थोडी हरकत केली मिडल आणि लेगस्टिक वरून बॉल पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात जाऊन बसला. लाईन जज करता आले नाही कम्पॅरेटिव्ह टू फर्स्ट डिलिव्हरी. या बॉलवरती चांगलं नियंत्रण आपण बघत आहोत गोलंदाज संचितचं. एक्स्ट्रा धाब्यानंतर त्याने देखील केली वापसी. धावसंख्या स्थिर 35 ऑन बोर्ड. 35 धावा दाफलकावरती. एक्स्ट्रा बाउन्स होता मात्र डाऊन द लेगस्टिक हा चेंडू आपण बघत आहोत. त्याच काळाचं वाईडचा सिग्नल आलेला आहे. एक अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 36-36. रिव्ह्यू फक्त वेस्ट ऑफ बाईट भीमर साठीच अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर रनआउट साठी देखील पंचांकडून तो रिव्ह्यू तुम्हाला देण्यात येईल. लक्ष सुद्धा आणि फक्त 10 सेकंडच्या आत तुम्हाला ते कन्फर्म करायचं आमच्या ऑनफिल्ड अंपायर सोबत, ग्राउंड अंपायर सोबत. ही देखील महत्वाची सूचना लक्षात घ्या. धावा 36-36. 1 मोर वाईड. कालच्या दिवसात देखील अमन शेखने एका षटकात 5 वाईड बॉल टाकले होते. मॅनफॉर्म संघर्ष 11 गवळले आणि या षटकात आतापर्यंत 4 बॉलच्या स्पेलमध्ये 3 बॉल वाईड टाकलेले आहेत ते गोलंदाज संचितनं. यंगस्टर आहेत, दिशेवर तरी हवं तसं त्यांचं नियंत्रण नाही. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल सध्या त्यांनी गमावलेला आहे षटकात आपण बघत आहोत. धावा 37-37. कमी गतीने टाकलेला फुलर लेन तो देखील वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल. या धावा निर्णायक असतील जेव्हा रनचेससाठी द्वितीय सत्र जर्मन शिखरेफाडा इन ऍक्शन आपण पाहू. मात्र सध्याच्या स्थितीला या सामन्यात एक्स्ट्रा धावा दाफलकाला आकार देत असताना, गती देत असताना, थोडा वेग देत असताना धावा 38-38. राऊंड विकेटने 1 मोर वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा. consecutive 4 wide in a row. धावसंख्या 39-39. चला टीम मॉडेल बंद करा. स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष सुद्धा गोलंदाज संचितची देखील दमछाक झालेली कारण 6 बॉल त्याने टाकलेत ऑलरेडी, ज्यामध्ये 5 वाईड आहेत. एक निर्धाव चेंडू मात्र आपण बघितलेला आहे. धावसंख्या 39 पाहायचा आहे. अमन शेखचा विक्रम आता मोडीत काढला जाईल का? पुन्हा एकदा गोलंदाजानं एंड चेंज केलेला आहे, साइड चेंज केलेली आहे. ओव्हर द विकेटनं येण्यासाठी पसंती दर्शवलेली आहे ती संचितनं. नाव जरी संचित असलं तरी नावाप्रमाणे कामगिरी त्याची झाली नाही. आणखीन एक वाईड आणि अमन शेखचा जो एका षटकात 5 वाईडचा विक्रम होता या स्पर्धेमध्ये तो आता मोडीत काढलेला आहे. त्या ठिकाणी गोलंदाज संचितनं 6 वाईड बॉल एका षटकात त्याने टाकलेले आहेत. अलीकडेच आमच्या टेनक्रिक वाहिनीनं ओझिवल येथील शिवछत्रपती चषक कव्हर केला. या चषकामध्ये एक असा सामना होता जेथे अंतिम चेंडूवरती 6 धावेची आवश्यकता होती. सलगचे 5 वाईड गोलंदाजाने टाकले होते मात्र अंतिम चेंडू निर्धाव आला होता. त्याचबरोबर जुनी डोंबिवलीचा एक सामना आम्हाला आठवतोय जेथे एक चेंडू 6 ची आवश्यकता होती. 6च्या 6 बॉल गोलंदाजाने वाईड टाकले होते. लाईन आता चांगली आहे. सरते शेवटी सूर सापडला संचितला. बॉल पायावरती जाऊन आदळला. ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धी सर यांचा कन्फर्मेशन सिग्नल इट इज फ्रॉम लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या पुढे पोहोचलेले आपण बघत आहोत 41-41 धावा दाफलकावरती. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. लेफ्टी बॅटर सध्या खेळण्यासाठी उमेश गुडे स्टॅकर एंडला.
नेक्स्ट मॅच साजय आणि त्यांच्या विरोधात किंग 11 वडाची वाडी दोन्ही संघाचे संघ कर्णधार. सत्र संपल्यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. इट इज वाईड. क्विक कॉल फ्रॉम अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सर. अजून एकदा एक्स्ट्रा फलकावरती नजर टाकली तर 9 बॉल आतापर्यंत टाकले, ज्यामधील फक्त 2 बॉल हे वैध होते. मात्र वाईडच्या स्वरूपात आतापर्यंत या षटकात पाहिलं 7 वाईड टाकलेले आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती कॉट अँड बॉलची संधी होती आणि त्या संधीचं सुरू झालेलं आहे. वाडिश मिडवानचे फिल्डर पोहोचले जरूर होते, मात्र संचितनं अंतिमता संघर्ष स्वतःचा संपवलाय आणि विकेट त्याला मिळते. उमेश गुडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 10 चेंडू टाकलेले आहेत गोलंदाज संचितनं. त्यामध्ये 7 वाईड, 1 डॉट, 1 लेगबाची सिंगल आणि 1 विकेट. वैद्य 3 चेंडू फक्त आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत 42 आकड्यावरती 5 धक्के बसलेत. न्यू बॅटर भावेश सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. डाऊन द लेग स्टिक, 1 मोर वाईड. पायसं या स्पर्धेमध्ये आणखीन किती बॉल एका षटकात वाईड टाकले जातील? आतापर्यंत तर हा 8वा वाईड चेंडू आलेला आहे. बिना बेनतीच्या मोफतच्या धावा आणि त्या धाब्यांची उधळण सध्या सुरू केली आहे ती गोलंदाज संचितनं. ऑन साइडला मिस टाइम फटका, झेलची संधी आणि त्या संधीचं सोडणं. या षटकातील दुसरे शो सरते शेवटी मिळत आहे ते गोलंदाज संचितला. 1 मोर विकेट डाऊन. टू गो, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक तर वाईड नाही तर विकेट, असा काही या षटकाचा आतापर्यंतचा लेखाजोखा आपण बघत आहोत गोलंदाज संचितच्या माध्यमातून. 2 चेंडू अजूनही बाकी. ऑन साइडला आडा बॅटनं स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. काउ फेसला एक सिंगल सेकंडचा कॉल, धावचीची संधी आणि त्या संधीचं करण्यात आलंय सोनं. फलंदाज बाद. या मॅच मध्ये 44 वरती 7वा धक्का बसतोय साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाला. फर्स्ट ऑफ ऑल ड्रेस कोड कलेक्ट करा दोन्ही टीम. साजई आणि त्यांच्या विरोधात वडाची वाडी. आणि त्यानंतर जसे सत्र संपेल लगेचच टॉस साठी आपल्याला रिपोर्टिंग करावं लागेल. 1 मोर वाईड. जो थोडम्यांचा क्षेत्ररक्षक आहे त्याची एक जी टोन आहे त्या टोन देखील जबरदस्त माहोल मैदानामध्ये बनवलेला आहे. 9वा वाईड चेंडू या षटकाचा. धावसंख्या 45. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करते सिटीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. जबरदस्त थ्रो आला, मात्र एसटी रक्षकाचा बॅकअप चांगला आला आणि सरते शेवटी धावचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये धक्का दुसरा बसला. तो निर्णायक धावचीच्या स्वरूपाने आणि 7वा फलंदाज जोराल आता या सामन्यात गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघानं. जिथनं एकसा धाब्याची लयलूट केली असली. 15 चेंडू त्याने एका षटकात टाकलेले आहेत. आय थिंक माझ्याही कारकिर्दीत एका ओव्हरमध्ये इतके चेंडू कुठल्या गोलंदाजाने टाकले नव्हते. सुनील सर, 15 चेंडूंचा वापर करण्यात आला अंतिम षटक टाकण्याकरता.
लांबणीवरचे षटक होतं 15 चेंडूंचा स्पेल आपण पाहिला संचीचा, ज्यामध्ये 9 चेंडू वाईड होते आणि सरतेशेवटी पहिल्या डावाची अंतिम धावा 46 उभारल्या. वडाची वाडी टीम कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात साजे टीम कॅप्टन या टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. द्वितीय सत्र सुरू होतं. एक्स्ट्रा धावा जरी दिल्या असल्या तरी देखील कमी टोटल वरती रोखलेलं आहे. जेडमान शिकरेपाड्यानं साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाला 47 टू विन. आणि या 47 धाब्याचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल. सेकंड इनिंग मध्ये करूयात बदलाव. कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात सुनीलजी शेळके सरांना. धन्यवाद. चेक सुरुवात झालेली आहे. नवापाडा आणि त्यांच्या विरुद्ध शिकरेपाडा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला डाव संपला जिकडे फलंदाजी नवापाडा संघाची झाली. 46 स्थानी बनवल्या. 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलेलं आहे. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिताः नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिताः नमस्तस्य नमस्तस्य. छोटा बुडलेंचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टिक. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. ऑन द राईट्स खेळले होते. एकेरी धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 7 अर्थात 7. भावेश पुन्हा एकदा बघत आहेत. लेग स्टिकच्या बाहेर फलंदाज गेले होते. तिकडनं रूम क्रिएट करण्याचा त्याने प्रयत्न केला. जागा बनवली होती परंतु ती योग्य रीतीने वापरता आली नाही फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आपण पाहिला. भावेशच्या विरोधात पुढे आले. 1-2 पावलांचा वापर केला. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षकाला सीमारेषेचं अवधान राखता आलं नाही. झेल तर सुटला परंतु जरी टिपता आला असता तरी तो षटकार झाला असता आणि अंतिमता पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे हा षटकार. टेन क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटला चांगली ओळख टेन क्रिकच्या वतीने मिळालेली आहे. गेली अनेक वर्ष टेन क्रिक मुरबाड तालुक्यातील क्रिकेट कव्हर करत असलेला आपण बघत आहात. यावेळेस आतली काढा लागली होती. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू अडवतायत. फेकी करतायत. एकदा विकेट मिळेल.
गेल्या वर्षीचा जर इतिहास आपण पाहिला तर साई किरण नवापाडा संघाला एकाही स्पर्धेमध्ये क्वालिफाय होता आलं नव्हतं. पाहायचंय यावेळेस नवीन वर्ष आणि नवीन हंगाम इकडे सुरू झालेला आहे. या नवीन हंगामाचा कशा पद्धतीने वापर करतील साईपाडा नवापाडाचे हे सगळे खेळाडू आणि सुरेशजी घुडे त्याचबरोबर लक्ष्मणजी घुडे साईपाडा नवापाडा साई किरण नवापाडा आयोजित दत्तकृपा चषक ही स्पर्धा सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षीचं तिचं दिमागदार आयोजन आपण पाहिलं. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा तिकडे भरवली गेली होती. लवकरच त्याही स्पर्धेचं दुसरं पर्व तुम्ही बघू शकाल. यावेळेस इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू खाली येतील का? हो, पोचलेत. इथे 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूने दिलासा घेतला. महाक्षत्ररक्षक आघाडी तयार झाली, परंतु तरी सुद्धा तिकडे झेल टिपता आला नव्हता. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक इकडे कव्हर केली जात आहे. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जावेत. साजई त्याचबरोबर वडाची वाडी असे हे खेळणारे 2 संघ आहेत. वडाची वाडी संघाने डोंगरडवे येथे जी स्पर्धा झाली होती कव्हर तिथे दमदार प्रदर्शन केलं होतं. पॉइंटच्या अगदी बाजूने चेंडू काढलेला आहे. कलात्मक फटका दरम्यान इकडे फलंदाजाचा आपण पाहिला. दरम्यान झालेल्या नाणेफेकीमध्ये वडाची वाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेलकम. गवाळी गावचे समाजसेवक रामजी पष्टे साहेबांचं आगमन झालेलं आहे. समाजसेवा करत असताना अर्थार्जन सुद्धा करतात बऱ्यापैकी. पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक. यावेळेस काय घडणार? सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. त्याचमुळे इथे हा फटका ठरलेला आहे दर्जेदार, कारण मिळतील धावा 4 हा चौकार. "21 runs on the board without loss of any wicket and Shikrepada are chasing the target of 47 in 5 overs." यावेळेस रक्षात्मक अप्रोच इथे फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. फलंदाजी करत असताना प्रत्येक फलंदाजाला त्याच्या विकेटची प्राइस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही नावारूपाला आलेले असाल तरी मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला आक्रमकता शोधता येत नाही. दुसरी एक महत्वाची बाजू अशी आहे स्वप्नील, की ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते त्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवर अधिक काळ व्यतीत करणं गरजेचं आहे. त्या सुरुवातीला तुम्हाला कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. मोठा डाव तिकडे तुम्हाला प्रोड्यूस करता आलं पाहिजे आणि तेच संघाच्या हिताचं असतं. यावेळेस गोलंदाजी लक्ष्मण यांची आपण बघतो दिशा थोडी गमावली गेलेली आहे. लक्ष्मणचा विचार केला तर मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील हे अत्यंत मोठं नावाजलेला हा खेळाडू गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाशी स्वतःला जोडून ठेवलेला आहे. 40+ च्या अनेक सामन्यांमधून लक्ष्मणला खेळताना आपण बघतो. वयाची 40शी ओलांडल्यानंतर सुद्धा शारीरिक हालचालींमध्ये तितका दमखम आहे. फलंदाजी साठी सुद्धा अप दी ऑर्डर ते येत असतात. क्रमांक 3 मध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळत असते. डावखुरे हाताचे स्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्या नावाची चर्चा गेली अनेक वर्ष राहिलेली आहे. लक्ष्मण पुन्हा एकदा वळतील. शेवटचा चेंडू पायांमध्ये ठेवलेला ऑलमोस्ट यॉर्कर इथे शोधला होता गोलंदाजाने, परंतु फलंदाजाची डिफेन्स सिस्टम यावेळेस बीट करता आली नव्हती. समोरच्या दिशेने ऑनड्राईव्हचा फटका. याचबरोबर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अंती 47 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना शिक्रेपाडा संघ पोहोचलेला आहे 24 पर्यंत. एकही फलंदाज त्यांचा आतापर्यंत बाद नाही. एंड अल्टरनेटिव्हली न देता 2 एंडकडून सामने खेळवले जातील, पण सुरुवातीची 3 षटकं एका एंडकडून आणि उर्वरित 2 षटकं दुसऱ्या एंडकडून अशा पद्धतीने आता प्रोव्हिजन केलं गेलेलं आहे. 2 षटकं संपतायत. 24 धावा धावपल आहेत. बनवायचे आहेत 47. याचा अर्थ 18 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत असलेलं आपण बघू शकू. क्रमांक 3 साठी गोलंदाज उमेश घुडे याचा वापर इथे केला जातो. दत्तकृपा चषकामध्ये याही
नावाची फार मोठी चर्चा होती. खूप मेहनत उमेशच्या वतीने त्या चषकामध्ये घेतली गेली होती. सगळं युनिट साई किरण नवापाडाचं त्यांचे परिश्रम खूप राहिले होते त्या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेला चर्चा सुद्धा तितकी मिळाली होती. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडू संदर्भात आपण चर्चा करत होतो तोच खेळाडू आता यष्ट्यांच्या मागे लक्ष्मण. डावखुरे आताचे गोलंदाज यावेळेस फुल लेनचा चेंडू पॉइंटच्या दिशेने ते खेळत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषे पलीकडे निघून गेला. याचमुळे हा फटका आणखी एक दर्जेदार आकर्षक चौकार. 17 चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजी करणारा संघ कम्फर्टेबल झोन मध्ये आलेला आहे. इथे फुलटॉस. याही वेळेस ड्राईव्हचा फटका आपण बघत होतो. क्षेत्ररक्षक इथेही चेंडू जवळ पोहोचले होते परंतु चेंडूला अडवण्यामध्ये त्यांना अपयश मिळालं आणि याचमुळे पुन्हा एकदा चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलेला आहे. पुन्हा एकदा चेंडूने सीमारेषा भेदली आणि हा आणखी एक चौकार आला. संगीतामध्ये वरात निघालेली आहे परंतु इथे आता ही वरात कदाचित निघू. नवापाडा संघाची ज्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सरळगावकडे त्यांना प्रवास कदाचित करावा लागू शकतो. क्रिकेट अनिश्चित असतं. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा सामन्याने त्याचा रंग बदललेला आपण पाहिलेला आहे. रंग बदलू गिरगिटची उपमा बऱ्याचदा क्रिकेटला दिली जाते. माणसाचं नशीब बदलायला कधी वेळ लागत नाही. कधी कधी अशा गोष्टी घडतात की माणसाचं नशीब अत्यंत द्रुत गतीने बदलतं किंवा कमी वेळेमध्ये बदलतं. त्याच पद्धतीने क्रिकेटचे सामने असतात. त्यांचं चित्र कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि हीच अनिश्चितता क्रिकेटला मजेशीर बनवत असते. परंतु इथे यावेळेस पूलचा फटका आपण बघत होतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. त्यांनी उंच उडी घेतली. चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा आणखी एक षटकार. नवीन सुरुवात हंगामाची नवापाडा संघ करत असताना आपण बघितलेले आहेत परंतु पुन्हा एकदा त्यांच्या स्मृती तितक्या चांगल्या नसणार आहेत या सामन्याचा जर आपण विचार केला तर. कारण पहिल्या डावाकडे जर आपण बघितलं तर एकच फलंदाज असे होते जे दुहेरी अंकामध्ये खेळले किंवा त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं की जे आता गोलंदाज म्हणून आहेत. 2 फलंदाज होते. खरं तर प्रेमचा पण 15 धावा आले होते. 13 धावा उमेशच्या. त्यामुळे 46 बनू शकल्या. आणखी एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर. एफर्ट तर अत्यंत चांगला राहिला परंतु समाज निकालाकडे बघत असतो. तुमच्या प्रयत्नांकडे समाजाचं तितकं लक्ष नसतं. त्याचमुळे हा निकाल आता फलंदाजाच्या बाजूने गेलेला आपण बघूयात. षटकं संपलेली आहे. 3 धावफलकावर धावा आहेत. 40 बनवायच्या आहेत. 47 2 षटकं उरतील. 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण सहज साधं सोपं समीकरण शिक्रेपाडा संघाला यानंतर इथे पार करायचंय सामना जिंकण्यासाठी. 7-12 अशा पद्धतीचं इक्वेशन आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये इथे बोलावली गेलेली आहे कर्णधार आणि साई किरण नवापाडाच्या. कारण परिस्थिती प्रतिकूल होत चाललेली आहे किंबहुना झालेलीच आहे आणि ती परिस्थिती आपल्याकडे वळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखण्याकरता सगळे एकत्र आलेले आहेत. पाहायचं आता नेमकी चर्चा काय घडली असेल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. त्यामुळे ही प्रिव्हेन्शन अगोदर घ्यायची गरज होती. ज्यावेळेस पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 14 धावांचं आलं होतं परंतु आता बरंच काही निघून गेलेलं आहे. हत्ती जाऊन शेपूट राहिले असं म्हणायला हरकत नाही. 7 धावा हवेत. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज
इथे पाचारित केला जातो. सोमनाथ कडे संघ कर्णधार जात आहेत. पाहिजे सोमनाथ सुद्धा अत्यंत चांगले गुणवंत गोलंदाज आहेत. क्रिकेट हा काही परिस्थितीजन्य असतो. क्रिकेट हा काही मोमेंटमचा आहे. एखाद्या संघाकडे मोमेंटम गेला की गेलाच, मग तो पुन्हा आणण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. इथे मागच्या बाजूने चेंडू आलेला आहे. सुरुवात अपेक्षित केली गेलेली आहे गोलंदाज सोमनाथच्या वतीने. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवर सोमनाथने यावेळेस फलंदाजाला व्हॉट हॅपेंड. पंच खरं तर तिकडे सहमत नाहीत. फलंदाज बाद नाहीत. फलंदाज सेफ आहेत. यस, हरकत नाही. फलंदाज बाद आहेत. आणि असं वाटलं की पंच पुन्हा एकदा फलंदाजाला मागे बोलवतायत की काय. हरकत नाही. फलंदाज बाद आहेत. पहिल्या चेंडूवर गोलंदाज सोमनाथने यावेळेस इथे विकेट मिळवून दिलेली आहे. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त वेळा चेंडू निर्धाव फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर शक्य असल्यास रेग्युलर इंटरव्हलमध्ये फलंदाजांना बाद करावे लागतील. इक्वेशनचा विचार केला तर 7 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. सोमनाथने या षटकाला सुरुवात चांगली केलेली आहे. कधी कधी तुम्हाला अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळतं. ते यश टिकवता आलं पाहिजे आणि इथे ही अगतिकता आणि अपरिहार्यता आहे गोलंदाजाच्या समोर. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं. ज्या गोष्टीची चर्चा मी छेडत होतो तिलाच लगेच हात घातलेला आहे गोलंदाजाने. कधी कधी यश तुम्हाला फार लवकर मिळतं. ते टिकवता येणं फार कठीण असतं. तेच झालं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज सोमनाथला. त्याने लगेचच नो चेंडू हाताळलेला आहे. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अलीकडे कोणताही नो बॉल असू द्या, म्हणजे फील्ड पोझिशन मधला नो बॉल असू द्या, चेक नो असू द्या, कोणताही नो बॉल असू द्या, येणारा चेंडू हा फ्री हिटच असतो. फ्री हिट चेंडू खेळण्याची संधी मिळते फलंदाजाला यावेळेस. इथे आउटसाइड एज लागली होती. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला आहे. तो जरी टिपला असता तरी काही फरक पडला नसता, कारण फ्री हिट बॉल होता. अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावफलक याचमुळे पुढे जाईल. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 42 आणि 5 धावांची गरज आहे. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एक मोठा फटका आला, षटकार आला तर सामना संपू शकतो. या अगोदर तुमच्या गोलंदाजांनी जे 15 धावांचं षटक टाकलंय त्याची भरपाई कदाचित करण्याची संधी आहे फलंदाजाकडे. यावेळेस इथे ऑन ड्राईव्हचा फटका क्रॅकिंग आहे. चांगला साऊंड तिकडे प्रोड्यूस झाला होता. टायमिंग चांगलं जुळलं आणि बॅटच्या अगदी स्वीट स्पॉटला जर चेंडू कनेक्ट झाला तर या पद्धतीचा आवाज तिकडे तयार होत असतो. आपली जुनी माणसं आपल्याला नेहमी सल्ला देतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण मडकं विकत घेण्यासाठी जातो त्यावेळेस ते 2 आवाज असतात. त्या मडक्याची मॅच्युरिटी किंवा कशा पद्धतीने मडकं बनलेलं आहे या गोष्टी ते आवाज सूचित करतात. फुल टॉस. यावेळेचा आवाज बघा पहिल्यापेक्षा थोडा वेगळा आहे. अतिरिक्त वेगाने सोमनाथने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्ट्यांच्या ऐवजी लक्ष्मणला चेंडू जाऊन हिट झाला अधिकचा. 44 धावा धावपलकावर जोडल्या गेलेला खरं तर आपण बघू शकतो. याचमुळे 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिन्ही षटकं पहिली जी आपण बघितली त्या 3 षटकांमध्ये मिळून धावा आल्या होत्या जवळजवळ 40. त्याचमुळे या सामन्याची चुरस त्या 3 षटकांमध्येच कमी झाली होती, नेस्तनाबूत झाली होती. अदृश्य तर झाली नव्हती कारण दृश्य होती. 12 चेंडूंमध्ये 7ची गरज होती आणि 8 मध्ये 3 पर्यंत सामना आलेला आहे. 3 धावा हवेत. यावेळेस एरियल रूटने फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाकडे बघतायत. दुसरे क्षेत्ररक्षक बॅकअप साठी समोर आले होते. बऱ्याचदा बॅकअप मागून केला जातो. इथे क्षेत्ररक्षक की ज्यांच्याकडे झेल हा खरं तर घेण्याची तितकी संधी नव्हती जितकी लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे होती, परंतु अतिक्रमण झालं आणि ते जीवाशी आलं, अंगलट आलं या क्षेत्ररक्षकाच्या. 2 धावा मिळालेल्या आहेत. परिस्थिती तशी आहे कारण गोलंदाजी करणारा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे, म्हणून कोणताही आवाज आपल्याला तिकडे पाहायला मिळाला नाही. इथे जर इक्वेशन क्लोज असतं 6 मध्ये 8, 6 मध्ये 9, तर तिथे त्या क्षेत्ररक्षकाची पूजा सुद्धा झाली असती. हरकत नाही. याचबरोबर हा सामना इकडे जिंकण्यामध्ये यश मिळतं शिक्रेपाडा संघाला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मागच्या 2-3 वर्षामध्ये शिक्रेपाडा संघाच्या खेळाचा स्तर सुद्धा उंचावलेला आहे. त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि या हंगामाची सुरुवात सुद्धा त्यांची चांगली झालेली आहे. प्रतिस्पर्धी संघ मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं युनिट दर्जेदार मानलं जातं. अशा संघाला अर्थात साई किरण नवापाडा संघाला त्याने पराभूत केलेले आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना शिक्रेपाडा संघ